नमस्ते मित्रांनो, तुम्ही हा फोटो बघितला असेल ज्याच्यामध्ये आपण आईस ठेवतो आहे एका फ्लेमवरती किंवा मेणबत्ती म्हणा किंवा कुठच्या प्रकारची फ्लेम, एक आग ज्याच्यावरती आपण आईस क्यूब ठेवलं. कधी कधी समजा आईस क्यूब मोठा असेल तर त्याला वेळ लागतो, पण जर आपल्याला असं वाटतं की 1-2 सेकंदात 5 सेकंदात समजा तो मेल्ट नाही झाला तर कदाचित होणारच नाही असं आपण एज्युम करतो आणि मग आपण त्याला गिवअप करतो. अशाच प्रकारच्या काहीशा गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये. जेव्हा आपण काही काम करत असताना आपल्याला हवे ते रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत किंवा ते लवकर मिळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आता होणारच नाही, हे माझ्यासाठी नाही, मी करू शकत नाही किंवा हे कदाचित दुसरा माणूस करू शकतो पण माझ्याच्याने जमणारच नाही आणि अशा प्रकारे आपण ती गोष्ट सोडून देतो. पण जर त्या आगीच्या फ्लेमवरती कंटिन्युअसली समजा तो क्यूब किंवा मोठा क्यूब जरी असला जरी ठेवला आणि समजा ती छोटीशी मेणबत्तीची फ्लेम असेल पण त्याला मोठा आईस क्यूब जरी ठेवला तरी पण काही वेळानंतर त्याचं टेम्परेचर जसजसं कमी होत जाईल त्या बर्फाचं तसं तसं तो बर्फ वितळायला सुरुवात होईल आणि काही वेळानंतर त्याचं संपूर्णपणे पाणी होईल, म्हणजे ॲक्शन कंप्लीट होईल. पण त्याच्याकरता आपल्याला पेशन्स ठेवला पाहिजे, त्याच्याकरता आपल्याला लगातार काम करायला पाहिजे आणि जर आपण हे करू शकलो नाही तर डेफिनेटली आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. तर लक्षात ठेवा, आपल्याला पेशन्स ठेवला पाहिजे. आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी आपण पूर्णपणे प्लॅन करून कंटिन्यूअस मेहनत घेतलीच पाहिजे, तरच आपल्याला रिझल्ट मिळतील. धन्यवाद. ही गोष्ट शिकल्याबद्दल, समजण्याबद्दल. आपला उर्वरित दिवस छान जावो. थँक्स अँड बाय फॉर नाऊ.